नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी.ई.टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. मग यामध्ये आपण कोणती प्रश्नपत्रिका पाहत असतो, तर आतापर्यंत जे काही टी.ई.टी परीक्षा झाल्या त्या टी.ई.टी परीक्षेमध्ये विचारलेल्या ज्या काही प्रश्न आहेत याच्या अगोदर ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो. मग आजचा आपला विषय कोणता आहे, तर आहे परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे असं पण बरेच जण विचारतात, तर दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. फक्त परिसर अभ्यास हे नाव पेपर 1 साठी आहे, समाजशास्त्र हे पेपर 2 साठी आहे. परंतु दोघांमधले जर घटक पाहिले, दोघांमधला जर सिलेबस पाहिला तर तो काय आहे, सारखाच आहे. त्यामुळे दोघांमध्ये विचारणारे प्रश्न सुद्धा काय आहेत, सारखेच आहेत. मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपला, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या आहे. काय विचारलं आपल्याला की मुक्ती सदन असेल, कृपा सदन असेल किंवा सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग आपल्याला ऑप्शन दिलेत पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी आणि ताराबाई शिंदे. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पंडिता रमाबाई यांनी ह्या संस्था स्थापन केल्या आहेत. मग आता तुम्हाला पंडिता रमाबाईंनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्यात हे लक्षात ठेवायचे. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन, त्याचबरोबर शारदा सदन आणि आर्य महिला समाज ह्या संस्था त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे. ठीक आहे. मग शारदा सदनची स्थापना कधी केली हाही प्रश्न विचारला जातो. तर कधी केली होती, 1889ला. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कुठे केली. मग स्थापना कुठे केली होती, मुंबई या ठिकाणी केली होती. आणि त्यानंतर ते काय पुणे या ठिकाणी स्थलांतरित झालं होतं. म्हणजे 1889ला स्थापना झाली आणि 1890ला ते काय झालं, पुणे या ठिकाणी त्यांनी स्थलांतरित केले. याच्यावरतीही प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना कधी केली होती त्यांनी, 1882ला. कुठं केली होती ही सुद्धा, पुण्यामध्ये. आणि ह्या आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनी मिळून केलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न इथं विचारला जातो, तो म्हणजे मुक्ती सदन ही संस्था कुठं स्थापन केली होती, तर केडगाव या ठिकाणी. आणि ही कशासाठी स्थापन केली होती बघा, तर विधवा आणि अनाथ मुलींच्या ठीक आहे निवासासाठी आणि स्वावलंबी त्यांना बनवण्यासाठी. त्याच्यानंतर कृपा सदन कोणासाठी स्थापन केली होती, याच्यावरती प्रश्न आलेला, जोड्या लावायला प्रश्न आलेला म्हणून सांगतोय. मग कोणासाठी, पतित किंवा संकटात सापडलेल्या स्त्रियांना आश्रय देण्यासाठी. आणि सदानंद सदन कोणासाठी केली होती, तर हे प्रामुख्याने अनाथ मुलांच्या संगोपनासाठी केली होती. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, मुक्ती सदन कोणासाठी होतं, विधवा आणि अनाथ मुली. कृपा सदन पतित किंवा संकटात सापडलेल्या स्त्रिया. आणि सदानंद सदन अनाथ मुलं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये जोड्या लावायला हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 2 नंबर. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात. किती वेळेस प्रश्न रिपीट झालाय की मराठी व्याकरणाचे पाणिनी असं कोणास म्हटलं जातं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. मग या ठिकाणी कोणाला म्हटलं जातं मराठी व्याकरणाचे पाणिनी, तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हटलं जातं. ठीक आहे. आता त्यांना मराठी व्याकरणाचं पाणिनी का म्हटलं जातं, तर त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले. त्याचबरोबर त्यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे, आणि हेच पर्याय ठेवतील. पर्यायामध्ये काय बदल करणार नाहीत, फक्त वरती मराठी व्याकरणाचं पाणिनी कोण असं ते कट करून टाकतील आणि त्या जागेवर लिहितील की महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा महत्त्वाचा ग्रंथ कोणी लिहिला आहे. मग तो कोणी लिहिला आहे, तर तो सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच लिहिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे जे बाकीचे पर्याय आहेत, विष्णुशास्त्री पंडित, आत्माराम पांडुरंग तरखडकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला त्यांचं कार्य लक्षात ठेवायचंय. विष्णुशास्त्री पंडित यांनी काय केलं होतं, तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. ही स्थापना त्यांनी कुठं केली होती, तर पुण्यामध्ये केली होती. कधी केली होती, तर ही संस्था 1865ला स्थापन केली होती. ठीक आहे. तुम्हाला साल पण लक्षात ठेवायचंय आणि ठिकाण पण लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर संस्थापक आणि संस्थेचं नाव, या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर बघा, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते, दादोबा पांडुरंग तरखडकरांचे बंधू होते. आणि त्यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. इव्हन प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष ते होते. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जर प्रश्न आला तर आपलं उत्तर काय येईल,
आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, प्रार्थना समाजाची स्थापना कुठं झाली, तर ही स्थापना मुंबईमध्ये झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, तर ही 1867ला झाली. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, आपल्या कालच्याच प्रश्नसंचमध्ये यांच्यावरती प्रश्न होता. मग ते काय आहेत, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक आहेत, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, जी गोष्ट पहिली असते ना तिथं प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी पाठ करायच्यात. पुढचा प्रश्न 3 नंबर, तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यामध्ये येतो. प्रश्न 2-3 वेळेस जशाच्या तसा रिपीट झालेला आहे की तोरणा किल्ला हा डॅश डॅश खोऱ्यात येतो. मग तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यामध्ये येतो, तर हा कानद खोऱ्यामध्ये येतो. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना, हा सगळा तोंडपाठ ठेवायचा आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला 5-6 प्रश्न 100% म्हणजे हमखास विचारले जातात. आणि ते पण कोणत्या पुस्तकातले, तर आपलं 4थीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्ये. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये इतिहास काय आहे, खूप थोडा आहे, म्हणजे शॉर्टकट प्रकरण आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्हाला तेच तोंडपाठ करायचे आहेत, कारण त्याच्यामध्येच प्रश्न काय केले जातात, नवीन प्रश्न तयार केले जातात. ठीक आहे. मग तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यामध्ये आहे, तर तो कानद खोऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की तोरणा किल्ल्याला दुसरं काय नाव दिलं होतं, किंवा त्याचं नाव काय होतं दुसरं, तर त्यालाच काय म्हटलं जातं, प्रचंडगड म्हटलं जातं. अजून एक प्रश्न विचारला जातो, तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात. कोणत्या तालुक्यामध्ये आहे, वेल्हे तालुक्यामध्ये आहे. आणि हा कशामुळे महत्त्वाचा आहे, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून काय केलं होतं, स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. म्हणजे स्वराज्यामध्ये जिंकलेला हा काय होता, पहिला किल्ला होता. म्हणून तुम्हाला मी हे सांगितलंय, जी गोष्ट पहिली आहे ना ती तुम्हाला जास्त फोकस करायची, त्या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता बघा, पुणे शहराच्या कोणत्या दिशेला तोरणा किल्ला आहे. मग कोणत्या दिशेला आहे, तर पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला आहे. आणि अंदाजे हे अंतर किती किलोमीटर आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे बघा, प्रश्न तयार करायला जागा नसली ना तर कशावरतीही प्रश्न तयार केले जातात. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी काय पाहिजेत, तोंडपाठ पाहिजेत. ठीक आहे. आता या किल्ल्यावरती 2 माची आहेत, एक आहे झुंजार माची आणि एक आहे बुदला माची. आता मागच्या एका लेक्चरमध्ये मी झुंजार माची आणि बुदला माची ही राजगडावरती असं म्हटलं होतं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. लक्षात ठेवा, झुंजार माची आणि बुदला माची ह्या कोणत्या किल्ल्यावरच्या माच्या आहेत, तर ह्या दोन्ही माच्या तोरणा किल्ल्यावरतीच आहेत. खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्या पण कशा भेटतील, तर तुम्हाला त्या उत्तरासहित भेटेल. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची, जिला की आपण अँसर की म्हणतो, ही अँसर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देणार आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी हवं आहे त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP नोट्स आहेत. ठीक आहे. मानसशास्त्राच्या नोट्स अशा आहेत, जवळपास 80 पानाच्या नोट्स आहेत. 30 पैकी 25 प्रश्न तुमचे आपल्या नोट्सच्या बाहेर जाणार नाहीत. म्हणजे ठीक आहे, 100% 25 प्रश्न आपल्या नोट्समध्ये येतील. त्याच्यानंतर इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणते विषय राहतील, तुम्हाला इतिहास राहील, भूगोल राहील, राज्यशास्त्र राहील, विज्ञान राहील. ठीक आहे. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण इथं सुद्धा तुम्हाला एवढ्या नोट्समधूनच तुमचे 25 मार्क काय 100% फिक्स होणार आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकता. आणि एवढे मार्क जर घेतले तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय होणार, ही परीक्षा पास होणार. मग याची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे आहे,
फोनपे आहे, त्या गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना फोनपे गुगल पे करताना अडचण येते, तर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मला व्हॉट्सॲपला जर स्कॅनर पाठवा असा मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. स्कॅनरवरती पेमेंट करणं काय असतं सुरक्षित असतं, सोपं असतं आणि चुकून तिसऱ्या व्यक्तीला पेमेंट जाण्याचा धोका राहत नाही. म्हणजे इथं काय एखादा नंबर टाकताना चुकला तर आपलं पेमेंट काय होऊ शकतं तिसऱ्याच व्यक्तीला जाऊ शकतं. मग तुम्ही पुन्हा म्हणणार सर तुम्ही रॉंग नंबर दिला का काय, पण रॉंग नंबर नसून काय होऊ शकतं तुमच्याकडून एखादा अंक या ठिकाणी दाबण्यामध्ये चुकू शकतो. म्हणून तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज करून स्कॅनर सुद्धा मागू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता. पाहिलं ना तुम्हाला प्रश्न काहीही चिल्लर प्रश्न विचारतात. मग औरंगजेबाचा त्यावेळेस कितवा वाढदिवस होता तर त्याचा त्या ठिकाणी 50वा वाढदिवस होता. आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे शिवरायांनी औरंगजेबाची ही जी आग्रा भेट आहे ही कोणत्या तारखेला घेतली हे पण लक्षात ठेवा. कधी झाली होती 12 मे 1666. पाठ ठेवणं सोपं आहे. 12 मे 1666. कोणत्या ठिकाणी झाली होती तर आग्र्याचा दिवाने खास दरबारामध्ये झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. मग का अपमान झाला होता त्याचं कारण काय तर महाराजांना 5000 मनसरदारांच्या रांगेत उभे केले होते जे त्यांच्या दर्जाला साजेसं नव्हतं. म्हणून महाराजांना काय झालं त्या ठिकाणी राग आला आणि महाराज त्या दरबारातून बाहेर पडले. मग त्याचा परिणाम काय झाला महाराजा दरबारातून बाहेर पडल्यानंतर महाराजांना आग्रा या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, जिथून ते 17 ऑगस्ट 1666 रोजी काय झाले मिठाईच्या पेटाऱ्यातून स्वतःची सुटका त्यांनी करून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की आग्रा भेटीमध्ये महाराजांचे विश्वासू सहकारी कोण होते. मग कोण होते हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे दोघं काय होते महाराजांचे विश्वासू सहकारी होते. त्याच्यानंतर संभाजी महाराज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा भेटीमध्ये होते हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली असा आपल्याला प्रश्न विचारलाय. इथं भरपूर म्हणण्यापेक्षा 50% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता. आणि प्रश्न चुकण्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणी केली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. आणि बघा त्यांनी पहिलाच पर्याय आपल्याला काय दिला महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचा दिला. पण इथे लक्षात घ्या डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी आहे, मिशन आहे का नाही. डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी आहे. मग याची स्थापना कोणी केली होती तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. कधी केली होती तर 14 जून 1928ला. तारीख लक्षात नका ठेवू पण 1928 मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी केली स्थापना 1928ला. कशामध्ये केली म्हणजे उद्देश काय होता तर दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय व्हावी या संस्थेचा काय होता मुख्य उद्देश होता. नाव पुन्हा एकदा लक्षात ठेवा डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी बघा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. म्हणजे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. पहिले 2 अक्षर काय आहेत सारखे आहेत म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी चुकू शकतो. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना यांनी कधी केली होती 1906ला केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले आपल्याला पर्याय आहे. मग महात्मा फुलेंनी कशाची स्थापना केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती 1873ला. कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी केली होती तर ती पुणे या ठिकाणी केली होती. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने लक्षात ठेवायच्या आहेत. परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांनी कशाची स्थापना केली होती तर हरिजन सेवक संघाची स्थापना कधी केली होती 1932ला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 6 काय विचारलंय हुतात्मा स्मारक डॅश डॅश येथे आहे. मग हुतात्मा स्मारक कुठे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे. आता हुतात्मा स्मारक कोणाच्या स्मृतिप्रित्यात बांधलेलं आहे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्याच्या स्मृतिप्रित्यात हे स्मारक मुंबईत बांधलेलं आहे. कुठं बांधलेलं आहे
तर हे पहिलं फ्लोरा फाउंटन चौकामध्ये होतं, त्याचं नाव बदलून आता काय केलेलं आहे, हुतात्मा चौक केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला 7 नंबर. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोणत्या कादंबरीचे? यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मग कोण आहेत? बाबा पदमनजी हे या कादंबरीचे लेखक आहेत. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय बघा, ही मराठीतील पहिली कादंबरी आहे, म्हणजे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं प्रश्न आलाय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगतो काय, जी गोष्ट पहिली असते ना तिथं प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते. त्याच्यानंतर आदिलशहाने सरलष्कर हा किताब किंवा खिताब कोणास दिला? मग आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला होता? तर शहाजी राजे यांना हा किताब त्याने दिला होता. ठीक आहे, आदिलशाह कुठला होता? म्हणजे प्रश्न विचारत होता नाही, आदिलशाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणची होती? मग आदिलशाही कुठली होती? विजापूरची आदिलशाही होती. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या, प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न 9 नंबर. नायब वकील ये मुतलक हा किताब डॅशांना मिळाला. कोणता किताब? नायब वकील ये मुतलक कोणाला मिळाला होता? तर हा महादजी शिंदे यांना हा किताब मिळाला होता. हा किताब त्यांना कोणी दिला होता? तर दिल्लीच्या मोगल बादशहाने हा किताब दिला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? प्रार्थना समाजावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि इथं आपल्याला नव्हते असं विचारलंय. मग बघूया. आत्माराम तर्खडकर संस्थापक अध्यक्ष होते. राघव भांडारकर हे प्रार्थना समाजाचे प्रचारक होते. ठीक आहे, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर हे या समाजाचे नेते नव्हते. गोपाळ गणेश आगरकर यांचं काय कार्य होतं? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर केसरीचे पहिले संपादक जे लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र चालू केलं होतं की नाही, त्या केसरीचे पहिले संस्थापक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर होते. ठीक आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. याचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुढे कोणतं कॉलेज काढलं होतं? तर फर्ग्युसन कॉलेज काढलं होतं. पुण्यामधील प्रसिद्ध कॉलेज फर्ग्युसन कॉलेजची स्थापना गोपाळ गणेश आगरकरांनी केली होती. ठीक आहे, त्यांना सहकार्य होतं लोकमान्य टिळकांचं. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांची वैचारिक पार्श्वभूमी असायची. कशाला? प्रार्थना समाजाचा जो वैचारिक दृष्टिकोन आहे ना तो कोणी दिला होता? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने दिला होता. आत्माराम तर्खडकर कोण होते? संस्थापक होते, अध्यक्ष पण होते पहिले. भंडारकर कोण होते? या समाजाचे प्रचारक होते. न्यायमूर्ती रानडेची काय होती? या समाजासाठी वैचारिक पार्श्वभूमी होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न 11 नंबर. कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? मग कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला होता? फोंड सावंत यांनी उठाव केला होता. कोणत्या संस्थानामध्ये हा उठाव केला हाही प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या संस्थानामध्ये केला होता? तर सावंतवाडी या संस्थानामध्ये हा उठाव केला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत वारंवार विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, रामोशांचा उठाव कुठे झाला होता इंग्रजाविरुद्ध? तर हा कुठे झाला होता? पुणे आणि सातारा भागामध्ये. रामोशांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? हा तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारला जातो. मग कोणी नेतृत्व केलं होतं? उमाजी नाईक यांनी याचं नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर गडकरी उठाव कुठे झाला हाही प्रश्न विचारला जातो. कुठे झाला होता? कोल्हापूरला. कधी? 1844ला. त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव कोणत्या प्रदेशामध्ये झाला? तर भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये झाला होता. यांचं नेतृत्व कोण होते बघा? खर्जा सिंग होते. ठीक आहे, यांनी ह्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न 12 नंबर. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असं विचारलंय. कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असं विचारलंय? नाही विचारलं, असं विचारलंय. मग बघा, अमात्य सचिव, न्यायाधीश सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व पंडितराव. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुणाला लढाई करावी लागत नसे हे तुम्हाला आधी सांगतो. कुणाला करावं लागत नसं लढाई? तर 2 व्यक्ती होते किंवा 2 मंत्री होते. एक होता न्यायाधीश आणि दुसरा होता पंडितराव. हे दोघं लढाईमध्ये सहभागी किंवा प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होत नव्हते. मग हे दोघं होत नव्हते म्हटलं, बाकीचे 6 जण काय व्हायचे? युद्धामध्ये सहभागी व्हायचे. बाकीचे 6 मंत्री लढाईमध्ये सहभागी व्हायचे. मग बघा इथं ऑप्शन काय आहे? अमात्य व सचिव, म्हणजे हेच उत्तर असणार आहे आपलं. आता बघा का उत्तर असणार हे? इथं बघा, सचिव सहभागी घेत होता पण न्यायाधीश सहभाग घेत होता का? नव्हता. मग हे चुकलं.
इथं अमात्य सहभागी असायचा, पण पंडितराव युद्धामध्ये सहभागी असायचा का? नाही, म्हणून हे चुकलं. मग योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? अमात्य व सचिव यांना युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे. मग आता ह्या दोघांनाच करावी लागत होती का? तर नाही, उरलेल्या सगळ्या 6 जणांना म्हणजे 8 मंत्र्यापैकी 6 मंत्र्यांना लढाई करावी लागत होते. फक्त 2 कोणते करायला लागत नव्हते ते तुम्ही पाठ ठेवा. कोणते? न्यायाधीश आणि पंडित, ह्या दोघांनाच करावी लागत नव्हती, बाकीच्या सगळ्यांना करावं लागते. एवढे लक्षात ठेवले, बाकीचे आपोआप लक्षात राहतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवर स्वारीचे प्रमुख कारण काय? सुरतवर जी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली स्वारी केली होती, या स्वारीचं कारण विचारलंय. प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जशाचा तसा रिपीट झाला होता. मग काय कारण होतं? तर शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. शाहिस्ते खानाने जे पुण्यावरती हल्ला करून लाल महालामध्ये जो थांबला होता, मुक्काम केला होता ना, किती वर्ष मुक्काम केला होता? 3 वर्षे. मग त्या ठिकाणी स्वराज्याचं त्याने काय केलं होतं? अतोनात नुकसान केलं होतं, आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी महाराजांनी पहिल्यांदा सुरतवर स्वारी केली. कधी केली होती ही? 1664 मध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? किती वेळेस रिपीट झालाय प्रश्न? कमीत कमी 5 ते 6 वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाय या नाण्यावरती. मग कोणते होते? सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. लक्षात ठेवायचं, सोन्याचा होन, तांब्याची शिवराई, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती काय लिहिलं होतं? तर श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरं कोरलेली होती. ठीक आहे. प्रश्न हाही विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी पाडलेल्या नाण्यावरती कोणती अक्षरं कोरलेली होती? मग कोणती अक्षर कोरलेली होती? तर श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरं कोरलेली होती. हे जे सोन्याचं नाणं होतं ना, याचं वजन जवळपास 3 ग्रॅम वजन होतं. किती? 3 ग्रॅम. मग आजच्या 3 ग्रॅमची किंमत किती होते? 50,000. किती होते? 50,000 आजच्या 3 ग्रॅमची किंमत होते. तेव्हा ते शिवाजी महाराजांनी पाडलेलं एक नाणं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना तारीख माहिती आहे, पण जर नसेल कोणाच्या लक्षात तर त्याच्यासाठी सांगतो. कधी? 6 जून 1674. इम्पॉर्टंट, पाठच करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या किल्ल्यावरती झाला? रायगडावरती झाला. तुम्हाला माहिती आहे, पण तरी सांगणं माझं काम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर. शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? आता साम्राज्याचा किंवा स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश आपल्याला ओळखायला सांगितलाय. ठीक आहे. मग बघूया. बऱ्हाणपूर, तामिळनाडूतील वेल्लोर, कारवार व धारवाड, कर्नाटकातील बेळगाव. मग यापैकी कोणता भाग नव्हता? तर बऱ्हाणपूर नव्हतं. बऱ्हाणपूर कुणाच्या ताब्यात होतं? तर हे मुघल बादशहाच्या ताब्यात होतं. मुघलांचं दक्षिणेतील एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं बऱ्हाणपूर. आणि या बऱ्हाणपूरची लूट कोणी केली होती किंवा याच्यावरती हल्ला कोणी केला होता? तर तो छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता. लक्षात ठेवा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, तसं संभाजी महाराजांनी हे बऱ्हाणपूर लुटलं होतं. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे बाकीचे जे ठिकाण आहेत ना, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जिंकले होते? तर त्यांची जी दक्षिण दिग्विजय मोहीम होती, या मोहिमेमध्ये त्यांनी जिंकले होते. मग ही मोहीम कधी राबली त्यांनी, हे प्रश्न विचारला होतो. तर ही 1677 आणि 78ला ही मोहीम राबली होती त्यांनी दक्षिणेमध्ये. मग त्यांनी कोणकोणता प्रदेश जिंकला होता बघा? वेल्लोरचा किल्ला जिंकला होता. त्याच्यानंतर तिथंच तामिळनाडूमध्ये दुसरा एक किल्ला जिंकला होता, तो म्हणजे जिंजी. ठीक आहे. त्याच्यानंतर कारवार, धारवाड, बेळगाव आणि आसपासचा प्रदेश, हे सगळा प्रदेश त्यांनी जिंकून काय केला होता? आपल्या स्वराज्याला जोडला होता. ठीक आहे. पुढचा 16 नंबर प्रश्न पुन्हा जशाच तसा रिपीट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांच्या आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असं कोणी म्हणलं? असं आपल्याला विचारलंय. मग हे उद्गार कोणाचे आहेत? तर ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हे उद्गार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न जशाच तसा 2-4 वेळेस विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतीय आरमाराचे जनक किती वेळेस रिपीट झालाय? भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, यांची उत्तरही तुम्हाला माहिती आहेत, हेही मला माहिती आहे. मग कोणाला म्हटलं जायचं? तर राजा शिवछत्रपती यांना भारतीय आरमाराचं जनक म्हणलं जायचं. ठीक आहे. मग त्यांचं लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो की
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतःची जहाज बांधण्याची ठिकाणं कुठे होती? स्वतःची जहाज बांधण्याची ठिकाणं कुठे होती? आता जहाज बांधण्याच्या ठिकाणाला काय म्हणतो आपण? गोदी म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डॉकयार्ड म्हणतो. मग ती कुठे होती बघा? कल्याण, भिवंडी आणि पेन या ठिकाणी होती. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले जहाजांचे नाव काय होते, किंवा खालीलपैकी कोणतं जहाज छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं असं विचारलं जातं. मग लक्षात ठेवा, गुराब, गलबत आणि पाल, माचवा हे 4 नावं तोंडपाठ ठेवा. गुराब, गलबत, पाल, माचवा, नाव होडी हे तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, हे 4 महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे लक्षातच ठेवायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुमारे किती जहाजं होती? तर त्यावेळेस 400 जहाजं होती. किती? 400 जहाजं. त्याच्यानंतर या आरमाराला आधार देण्यासाठी किल्ले पण पाहिजेत. मग त्यांच्याकडे बघा विजयदुर्ग, खांदेरी, कुलाबा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे सिंधुदुर्ग यासारखे काय होते? जलदुर्ग होते. त्यांनाच आपण काय म्हणतो? सागरी किल्ले सुद्धा म्हणतो. मग लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणते सागरी किल्ले होते? विजयदुर्ग होता, खांदेरी होता, कुलाबा होता आणि सिंधुदुर्ग सुद्धा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, पैठण, संत एकनाथ, नरसी. मग पैठण या ठिकाणी काय आहे? संत एकनाथांचं जन्मगाव आहे. मग नरसी या ठिकाणी कोणत्या संताचा जन्म झाला असं आपल्याला विचारले. मग त्या ठिकाणी संत नामदेवांचा जन्म झालेला आहे. आता हे नरसी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संत नामदेवाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न परीक्षेत विचारला. लक्षात ठेवायचं, त्यांचं कार्य काय होतं? तर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला. त्याच्यानंतर त्यांचा जो शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे ग्रंथ साहिबा, या गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथात संत नामदेवांची 61 पदे आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारला जातो की शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबामध्ये खालीलपैकी कोणत्या संताची पदे आहेत? मग कोणाची पदे आहेत? संत नामदेवांची. त्याच्यानंतर संत नामदेवांची एक घोषणा किंवा प्रतिज्ञा होती. ती काय होती? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आपल्याला. प्रश्न असा होता की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही प्रसिद्ध प्रतिज्ञा खालीलपैकी कोणत्या संताची होती असा प्रश्न होता. मग ती कोणाची होती? संत नामदेवाची होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? प्रश्न रिपीट आहे. कोणाचा दाखला देतील? बजाजी नाईक निंबाळकरांचा. निंबाळकर कुठले होते? तर हे फलटणचे जहागीरदार होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? मेहुणे होते. ठीक आहे. तर ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा बंदोबस्त केला होता. का? तर त्यांचं कार्य स्वराज्याला आडकाठी आणणार होतं किंवा अडथळा निर्माण करणार होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर म्हणजे शेवटचा प्रश्न, जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचं केलं जातं. मग जगाचा कारखाना असं वर्णन कोणत्या देशाचं केलं जातं? हा जो प्रश्न आहे हा आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेला प्रश्न आहे. मग जर तुम्ही आपलं कालचं लेक्चर पाहिलं असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायची. आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करा, पाठवत चला, फॉरवर्ड करत चला. धन्यवाद.